पासून जर आपण सबस्टन्स किंवा कंपाऊंड तयार केला तर त्या एन्थॅल्पीला म्हणतो आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी. ओके, मग आपण एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, त्यानंतर एन्थॅल्पी ऑफ कंबक्शन, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबक्शन, अँड ॲट द लास्ट वी हॅव डिस्कस अबाउट द बॉन्ड एनर्जी दॅट ऑल्सो नोन ॲज बॉन्ड एन्थॅल्पी. आणि बॉन्ड एन्थॅल्पीवरचा न्यूमेरिकल सुद्धा आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केला. आज आपल्याला पुढचा टॉपिक डिस्कस करायचा आहे इज दी हिस लॉ. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे हिस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हिस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. मग आता हिस लॉ आपल्याला बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेबल असतो किंवा एक्झामलाही मोस्ट ऑफ टाइम हिस लॉचं एक स्टेटमेंट विचारलेलं असतं किंवा याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल तुम्हाला एक्झामला विचारलेला असतो. म्हणून हिस लॉ थोडं केअरफुली लक्षात. देन हिस लॉ स्टेट दॅट ओव्हरऑल दी enthalpy change for reaction is equal to sum of enthalpy changes of individual steps of reaction. इंडिव्हिज्युअल स्टेप्स ऑफ रिॲक्शन. म्हणजे याचा अर्थ काय होतो? सिंपल, रिॲक्शन जेवढ्या स्टेपमध्ये होईल ह्या सर्व स्टेपच्या एन्थाल्पीची ॲडिशन ही काय असेल? पॅरेंट रिॲक्शनच्या एन्थाल्पी एवढी असेल. ओव्हरऑल द एन्थाल्पी चेंज फॉर रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ एन्थाल्पी चेंजेस ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप ऑफ रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, मी जर रिॲक्शन घेतली फॉर्मेशन ऑफ अमोनिया. फॉर्मेशन ऑफ अमोनिया आपण हार्बर्स प्रोसेसने कसं करतो? N2 plus 3S2 gives 2NH3. Okay, N2 in gaseous state plus H2 in gaseous state, it will give ammonia in a gaseous state. ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनची टोटल एन्थाल्पी जी असते, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज अ -92 किलोजूल. ही किती असते? -92 किलोजूल. ठीक आहे, रिॲक्शनची एन्थाल्पी किती असते? -92 किलोजूल. आता ही रिॲक्शन जर आपण वेगवेगळ्या स्टेप्समध्ये घेतली, देन इन फर्स्ट स्टेप when two hydrogen, एक मिनिट, okay, when two hydrogen combine with nitrogen, both are in gaseous state, it will form N2H4 in gaseous state. Enthalpy for this reaction is a standard enthalpy for this reaction is a 95.4 kilojoule. All terms in terms of kilojoule. ही झाली फर्स्ट स्टेज. In second part, that N2H4 in gaseous state again combine with dihydrogen gas, it will give 2NH3 in gaseous state. आणि याची एन्थाल्पी जी असते, एन्थाल्पी ऑफ दिस रिॲक्शन इज अ -92 पॉइंट. किती असते एन्थाल्पी? सॉरी, -187.6. किती एन्थाल्पी असते? -187.6. जर आता मी ह्या दोघं रिॲक्शन जर कंबाईन केल्या, फर्स्ट आणि सेकंड, दॅट टाइम नाउ सी N2H4 in gaseous state, it will present in reactant side as well as product side. म्हणून मी या दोघांना काय करून टाकेल? कॅन्सल करून. राहिलं काय रिॲक्टंट साईडला? 1N2. ओके, 1
N2 in gaseous state. 1 plus 2 H2 means it is 3H2. 3H2 in gaseous state. It will give product 2NH3 in gaseous state. म्हणजे हीच रिएक्शन जी आपण वर घेतली होती हीच रिएक्शन हार्बर प्रोसेसची आपल्याला ऑब्टेन झाली. पण ह्या रिएक्शन मध्ये दोन स्टेप झाल्या. मग दोघं स्टेपच्या एन्थाल्पीची जर आपण समेशन केली इट इज अ 95.4 मायनस 187.6. जर आपण ही टोटल हे केली समेशन केली दॅट टाइम इट गॉट 92 किलो जूल 92.2 किलो जूल. ठीक आहे ही आपली 92 किलो जूल. म्हणजेच काय रिॲक्शनची जी काही टोटल एन्थाल्पी असेल ही टोटल एन्थाल्पी पुन्हा एवढी असेल तर रिॲक्शन जेवढ्या नंबर ऑफ स्टेप्स मध्ये कंडक्ट होईल तेवढ्या स्टेपच्या एन्थाल्पीची जर आपण समेशन केली तर ती एन्थाल्पीची समेशन ही पुन्हा एवढी असेल तर त्याच्या टोटल याच्या एवढी असेल. ठीक आहे ओके. परत एकदा सांगतो हिस लॉ सिंपल आहे. हिस लॉ overall the enthalpy change for reaction is equal to sum of enthalpy changes of individual step. एक मिनिट ओके. His law for constant heat summation overall the enthalpy change for reaction is equal to sum of enthalpy changes of individual step of reaction. म्हणजे रिएक्शन जी काही असेल पॅरेंट रिएक्शन ह्या पॅरेंट रिएक्शनची एन्थाल्पी ही कुणा एवढी असते तर ती रिएक्शन जेवढ्या नंबर ऑफ स्टेप्स मध्ये कंडक्ट होईल त्याच्या एन्थाल्पीच्या समेशन एवढी असते. आता सपोज ही रिएक्शन दोन स्टेप मध्ये झाली म्हणून ह्या दोघे एन्थाल्पीची आपण समेशन केली ती आली तुमची पॅरेंट रिएक्शनची एन्थाल्पी. सपोज रिएक्शन ही 3 स्टेजेस मध्ये होत असेल 3 स्टेप्स असते तर त्यावेळेस एन्थाल्पी सुद्धा काय येईल त्या तिघ स्टेपची समेशन एन्थाल्पीची काय असेल ते समेशन असेल. इफ रिएक्शन इज प्रोसीड इन 4 डिफरंट स्टेप that time the total enthalpy of reaction is equal to summation of every steps proceeded or conducted in the reaction. ठीक आहे. तर मग आपल्याला याच्यावरचे न्यूमेरिकल जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. न्यूमेरिकल बेस्ड ऑन हिस लॉ. आपल्याला हिस लॉ वरचे न्यूमेरिकल डिस्कस करायचे. ठीक आहे. तर आपण पहिला न्यूमेरिकल घेऊया. आपण सोप्याकडनं कठीणकडे जाऊया. आधी इझी न्यूमेरिकल घेऊ मग नंतर आपण डिफिकल्ट न्यूमेरिकल कडे. ठीक आहे. पहा तुम्हाला एक न्यूमेरिकल दिलेला आहे. given the following equation calculate standard enthalpy of reaction. given the following equation calculate standard enthalpy of reaction. ओके आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन काय दिलेलं आहे 2Fe in solid state plus 3/2O2 in gaseous state gives Fe2O3 in solid state. आणि याच्यासाठीची एन्थाल्पी जी आहे ती काय करायची आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आणि कशावर कॅल्क्युलेट करायची तर आपल्याला दोन इक्वेशन दिलेले 2 अल्युमिनियम प्लस Fe2O3 in solid state gives 2Fe in solid state plus Al2O3 in gaseous state. आणि त्याच्यासाठी एन्थाल्पी दिलेली आहे -847.6 किलो. ही एक एन्थाल्पी. आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आपल्याला 2 अल्युमिनियम इन सॉलिड स्टेट प्लस 3/2O2 इन गॅसियस स्टेट गिव्स Al2O3 इन सॉलिड स्टेट. आणि त्याची आपल्याला एन्थाल्पी दिलेली आहे -822 किलो 22.4 किलो जूल. ठीक आहे. पहा आपल्याला काय करायचंय ह्या दोन इक्वेशन वरनं हे इक्वेशन तयार करायचं. तर सिम्पली काय करायचंय ह्या दोन इक्वेशन मध्ये आपल्याला काहीतरी मॅथमॅटिकल रिअरेंजमेंट करायची की जेणेकरून ह्या दोघे इक्वेशनची ऍडिशन काय आलं पाहिजे हे इक्वेशन यायला पाहिजे. ओके म्हणून याच्यासाठी सर्वात महत्वाचा एक प्रोटोकॉल लक्षात ठेवायचा. ज्यावेळेस तुम्ही हिस लॉचा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार त्यावेळेस तुम्हाला इक्वेशन्स मध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करायचे. ठीक आहे. म्हणून लिहिताना काय लक्षात ठेवा की जो आपला ॲरो असतो की जो प्रॉडक्ट आणि रिॲक्टंटला सेपरेट करतो दॅट ऑल ॲरो इन द सेम रो. सर्व जे काही ॲरो असतील हे कसे पाहिजे
एकाच रो मध्ये पाहिजे, एकाच लाईन मध्ये, म्हणजे जेणेकरून काय होईल आपले रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट हे इझिली आयडेंटिफाय होतील. हे काय होतील इझिली आयडेंटिफाय होतील. ओके, या पद्धतीने. देन नेक्स्ट, आता आपल्याला रिॲक्टंट साईडला कोण पाहिजे, Fe पाहिजे, बरोबर आहे. सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला इकडच्या बाजूला रिॲक्टंट साईडला कोण आहे, 2 अल्युमिनियम आहे, Fe2O3 O2 आहे, 2 अल्युमिनियम. आपल्याला Fe आहे का, नाही, तर तो Fe कुठे आहे, प्रोडक्ट साईड. Fe कुठे आहे, प्रोडक्ट साईड. ओके, आता बघा 3/2 O2 रिॲक्टंट साईडला पाहिजे, तो ऑलरेडी 3/2 रिॲक्टंट साईडला. Fe2O3 कुठे पाहिजे, प्रोडक्ट साईडला आहे का, Fe2O3 प्रोडक्ट साईडला नाही, तो कुठे आहे, रिॲक्टंट साईडला. म्हणजे जर तुम्ही पहिले इक्वेशन पाहिलं तर पहिल्या इक्वेशनच्या ज्या गोष्टी रिॲक्टंट मध्ये पाहिजे त्या कुठे आहेत, प्रोडक्ट साईडला, आणि ज्या प्रोडक्ट मध्ये पाहिजे त्या कुठे आहेत, रिॲक्टंट साईडला. म्हणून सिम्पली काय करणार आपण, पहिले इक्वेशनला रिव्हर्स करा. जे तुम्ही इक्वेशन साठी अप्लाय करणार तेच कॅल्क्युलेशन कोणासाठी अप्लाय करायचं, एन्थाल्पी साठी अप्लाय करायचं. मग जर आपण फर्स्ट केलं इक्वेशन फर्स्ट गेट रिव्हर्स, आपण इक्वेशन फर्स्ट जे ते रिव्हर्स केलं. मग इक्वेशन फर्स्ट रिव्हर्स केल्याबरोबर काय होईल, ते 2Fe इन सॉलिड स्टेट प्लस Al2O3 इन गॅसियस स्टेट, त्याचा प्रोडक्ट काय येईल मग 2Al इन सॉलिड स्टेट प्लस Fe2O3 इन अ सॉलिड स्टेट. ओके, त्याची एन्थाल्पी काय होऊन जाईल, मग आता एन्थाल्पी इज इक्वल टू किती होती, -847.6, ती काय होऊन जाईल आता प्लस 847.6 किलो. सेकंड इक्वेशन मध्ये काही चेंज केला का आपण, नाही, मी सेकंड इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतो. 2 अल्युमिनियम इन सॉलिड स्टेट प्लस 3/2 O2 इन गॅसियस स्टेट गिव्स Al2O3 इन सॉलिड स्टेट. ओके, त्याची एन्थाल्पी दिलेली आहे -822.4 किलो. ठीक आहे, पहा मग मला, मी जर ह्या दोघं मॅथमॅटिकल इक्वेशनची जर ऍडिशन केली, मॅडम मी जर या दोघं मॅथमॅटिकल इक्वेशनची जर ऍडिशन केली तर ज्या गोष्टी कॉमन आहेत रिॲक्टंट आणि प्रॉडक्टला, म्हणून मी तुम्हाला बोललो की ॲरो जे आहेत ते एका खाली एक लिहा, म्हणजे याने काय होईल आपल्याला इझिली लक्षात राहील रिॲक्टंट साईड कुठली आणि प्रॉडक्ट साईड कुठली. जर आपण कॉमन गोष्टी जर कॅन्सल केल्या, कॉमन गोष्टी कोण कॅन्सल आहे, अल्युमिनियम 2 रिॲक्टंट साईडला आहे, अल्युमिनियम 2 प्रोडक्ट साईड. ठीक आहे, त्यानंतर अजून कोण कॉमन आहे, Al2O3 गॅसियस स्टेट रिॲक्टंट साईडला आहे, Al2O3 गॅसियस स्टेटला प्रोडक्ट साईड. मॅडम आवाज 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 जास्त आहे. Al2O3 दोघं साईडला आहे. ठीक आहे, अजून कोण राहिलं मग, आता ज्या गोष्टी राहिल्या त्या लिहून घेतल्या मी. काय राहिलंय, 2Fe इन सॉलिड स्टेट प्लस 3/2 O2 इन गॅसियस स्टेट गिव्स Fe2O3 इन सॉलिड स्टेट. आणि जे काही एन्थाल्पीज असतील ह्या एन्थाल्पीची काय करायची, आपल्याला समेशन करायची. एन्थाल्पी किती आहे, प्लस 847.6 मायनस 822.4, यांची काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार, कारण की दोघं साईन डिफरंट आहेत. ओके, 6 मधून 4 गेले 2, 7 मधून 5, 4 मधून 2, ओके, आणि 0. इट इज अ प्लस, then enthalpy for the reaction is a 25.2 किलोजूल. तर ह्या रिॲक्शनची एन्थाल्पी किती आले मग 25.2 किलोजूल. ओके, ओके, न्यूमेरिकल समजला. परत एकदा न्यूमेरिकल सांगतो. आपण न्यूमेरिकल काय घेतला, गिव्हन द फॉलोइंग इक्वेशन कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 2Fe इन सॉलिड स्टेट प्लस 3/2 O2 गिव्स Fe2O3 इन सॉलिड स्टेट. त्याची एन्थाल्पी आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावली, आणि त्यासाठी आपल्याला दोन गिव्हन इक्वेशन दिलेले आहेत. पहिले इक्वेशन आहे 2 अल्युमिनियम इन सॉलिड स्टेट
plus Fe2O3 in solid state gives 2Fe in solid state plus Al2O3 in a gaseous state. आणि ह्या रिॲक्शन साठी आपल्याला एन्थॅल्पी दिलेली आहे 847.6 किलो जूल. दुसरी एक रिॲक्शन दिलेली आपल्याला 2 अल्युमिनियम in solid state plus 3/2 O2 in gaseous state gives Al2O3 in a solid state. त्यासाठी आपल्याला एन्थॅल्पी दिलेली आहे -822.4 किलो जूल. आता ह्या दोघं रिॲक्शन वरून आपल्याला वरची रिॲक्शन मिळवायची. ठीक आहे, मग आता इथून आपण जर हे केलं तर ह्या इथून आपण रिॲक्शन क्लासिफाईड करू शकतो की इकडचा भाग जो येतो रिॲक्टंट, इकडचा भाग जो येतो प्रोडक्ट. आपल्याला रिॲक्टंट मध्ये कोण पाहिजे 2 फेरस 2 Fe इन सॉलिड स्टेट, पण तो रिॲक्टंट साईडला आहे का कुठे नाही, तो कुठे प्रेझेंट आहे प्रोडक्ट साईडला प्रेझेंट. दुसरा रिॲक्टंट कोण आहे 3/2 O2, ऑलरेडी तो 3/2 O2 आपल्या इथं रिॲक्टंट साईडला प्रेझेंट आहे म्हणून त्यात काय बदल करायची गरज नाही. Fe2O3 कुठे Fe2O3 प्रोडक्ट साईडला नाही, Fe2O3 कुठे रिॲक्टंट साईडला. म्हणजे आपल्याला पहिल्या रिॲक्शन मधल्या ज्या गोष्टी आहेत ज्या रिॲक्टंट साईडला पाहिजे होत्या त्या कुठे आहेत रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट साईडला आहेत, आणि जे प्रोडक्ट साईडला पाहिजे होतं Fe2O3 तो कुठल्या बाजूला आहे रिॲक्टंट साईडला. म्हणून आपण पहिली रिॲक्शनला काय करून घेतलं रिव्हर्स करून घेतलं. इक्वेशन फर्स्ट गेट रिव्हर्स म्हणून आपण ते इक्वेशन रिव्हर्स करून लिहिलं. म्हणून जो प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट काय होता 2Fe plus Al2O3 in gaseous state plus Al2O3 in gaseous state gives 2Al in solid state plus Fe2O3 in solid state. आता त्याची एन्थाल्पी जी आहे ती -847 आहे, ती काय होऊन जाईल मग +847. अल्युमिनियम प्लस 3/2 O2 gives Al2O3. याच्यात आपण काहीच बदल केला नाही, ते ॲज इट इज लिहिलं म्हणून त्याची एन्थाल्पी सुद्धा मी ॲज इट इज लिहिली. आणि दोघं इक्वेशनची काय करून घेतली अल्जेब्रिक सम करून घेतली. म्हणजे ज्या गोष्टी रिॲक्टंट आणि प्रोडक्ट म्हणून मी बोलताना तेच सांगतोय परत, ॲरो जे ते रिॲक्टंट प्रोडक्टचे एका खाली एक लिहा म्हणजे आपल्याला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट इझिली डिस्टिंग्विश करता येते. ठीक आहे, मग ज्या गोष्टी रिॲक्टंट आणि प्रोडक्टला कॉमन आहेत त्या गोष्टी आपण काय केल्या कॅन्सल करून घेतल्या. कोण कॉमन आहे अल्युमिनियम इन सॉलिड स्टेट 2 टाइम्स अल्युमिनियम इन सॉलिड स्टेट, दोघं काय आहेत इक्वल आहेत. Al2O3 इन गॅसियस स्टेट Al2O3 इन गॅसियस स्टेट, दोघं कसे दोघं बाजूला इक्वल आहे म्हणून त्यांनाही काय करून घेतलं कॅन्सल करून घेतलं. मग राहिलं कोण 2Fe, 2Fe खाली लिहिला, 3/2 O2 खाली लिहिला, Fe2O3 खाली लिहिला. म्हणजे आपली जी काही पॅरेंट रिॲक्शन दिलेली आहे 2Fe इन सॉलिड स्टेट प्लस 3/2 O2 गिव्स Fe2O3 ऑप्टेन झाली रिॲक्शन. मग यासाठी ज्या काही एन्थाल्पी ज्यांची काय करून घेतली आपण हिस्ट्रोनुसार समेशन करून घेतली -847.6 -822.4, त्याचं आन्सर आलं 25.2 किलो जूल. या पद्धतीने आपण तो न्यूमेरिकल जो आहे तो सॉल्व. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया मग नेक्स्ट न्यूमेरिकल. चला पुढचा न्यूमेरिकल आहे कॅल्क्युलेट डेल्टा H0 फॉर द रिॲक्शन ॲट 298 केल्विन. रिॲक्शन दिलेली आपल्याला H2B4O7 इन सॉलिड स्टेट प्लस H2O इन लिक्विड स्टेट गिव्स 4HbO2 इन ॲक्वियस स्टेट. आणि ह्यासाठी आपल्याला काय करायची आहे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन शोधायची. कशावरनं तर आपल्याला खाली रिॲक्शन दिलेले आहे H2B4O7 in solid state plus H2O in a liquid state gives 4 times HbO2 in aqueous state. त्याच्यासाठी आपल्याला एन्थाल्पी दिलेली आहे +14.4 किलो जूल. दुसरं इक्वेशन दिलेलं आहे H3BO3. ठीक आहे, H3BO3 HbO2 प्लस H2O, त्याची एन्थाल्पी दिलेली आपल्याला -0.02 किलो जूल. आणि तिसरं इक्वेशन दिलेलं आहे H2B4O7 gives 2B2O3 प्लस H2O. हा न्यूमेरिकल जो आहे तो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइजला दिलेला आहे, न्यूमेरिकल नंबर एक्सरसाइज मधला 20. तर त्यात करेक्शन करायचं आहे, इथं तो P2O3 झालेला आहे, तो ऍक्च्युली P2O3 नाही आहे तर तो काय आहे B2O3 प्लस H2O. त्याची एन्थाल्पी दिलेली आपल्याला +17.3 किलो जूल.
ओके. आता आपल्याला ह्या 3 इक्वेशन दिलेल्या आहेत आणि ह्या 3 इक्वेशनवरून आपल्याला वरचं इक्वेशन जे आहे ते ऑब्टेन करायचं. ओके. म्हणून मग ह्या केसमध्ये काय करायचं, तर रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट मध्ये पाहून घ्यायचं की आपल्याला कुठल्या गोष्टी कुठल्या बाजूला रिक्वायर्ड आणि बाकीच्या गोष्टी कशा कॅन्सल होतील आपल्याला जे रिक्वायर्ड आहेत ते सोडून. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. पहा मग आपल्याला कोण रिक्वायर्ड आहे रिॲक्टंट साईडला, H2B4O7 इन सॉलिड स्टेट, तो ऑलरेडी पहिल्या रिॲक्शन मध्ये प्रेझेंट. वॉटर इन लिक्विड स्टेट, तोही पहिल्या रिॲक्शन मध्ये प्रेझेंट आहे. गिव्स सॉरी रिॲक्शन ऍक्च्युली इथे रिॲक्शन दिलेली आपल्याला 2H3BO3 in aqueous state gives B2O3 in solid state plus 3H2O in a liquid state आणि त्याच्यासाठीची एन्थाल्पी जी आहे ती किती दिलेली आहे 14.4. आपल्याला ह्या 3 इक्वेशन वरनं वरचं इक्वेशन जे ते काय करायचंय ऑब्टेन करायचं. मग आता याच्यात काय काय पहा आपल्याला रिॲक्टंट साईडला कोण लागणार आहे, H2B4O7 इन सॉलिड स्टेट, ऑलरेडी थर्ड रिॲक्शन मध्ये प्रेझेंट. वॉटर इन लिक्विड स्टेट आहे का, वॉटर इन लिक्विड स्टेट, तर वॉटर इन लिक्विड स्टेट जे ते प्रोडक्ट साईडला आहे. तिघ रिॲक्शन मध्ये आपल्याला वॉटर अवेलेबल आहे. 4HBO2, आता HBO2 जो आहे तो आपल्याला कुठे सेकंड रिॲक्शन मध्ये प्रेझेंट. ठीक आहे. फर्स्ट रिॲक्शनचा रोल आहे का मग कुठे नाही, पण वॉटर जे ते आपल्याला कुठल्या बाजूला पाहिजे रिॲक्टंट साईडला पाहिजे. म्हणून आपण पहिली रिॲक्शन जी आहे तिचं वॉटर काय आणू रिॲक्टंट साईडला. त्यानंतर HBO3 किती टाइम्स लागणार, HBO2 4 टाइम्स, म्हणून ह्या रिॲक्शन मध्ये HBO2 किती टाइम्स आहे 1 टाइम्स, म्हणून ह्या रिॲक्शनला काय करू 4 ने मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे तो किती होऊन जाईल 4 टाइम्स. म्हणजे आपल्याला दोन चेंजेस करायचे आहेत. पहिला चेंज काय करायचा आहे, इक्वेशन फर्स्ट गेट रिव्हर्स. इक्वेशन फर्स्टला काय करणार आपण रिव्हर्स करणार. ठीक आहे. अँड इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 4. ओके. कशाने मल्टिप्लाय करायचा आहे तो 4 ने मल्टिप्लाय करायचा आहे. अँड ॲडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड, आणि नंतर ह्या तिघे इक्वेशनचे काय करायची आहे ऍडिशन करायची. मग पहिले इक्वेशन रिव्हर्स करणार, रिव्हर्स केल्याबरोबर काय होईल मग ते इक्वेशन B2O3 इन सॉलिड स्टेट प्लस 3H2O इन अ लिक्विड स्टेट gives 2 times H2BO3. ठीक आहे. पुढे मग आता याची एन्थाल्पी काय होईल मग डेल्टा H0 इज इक्वल टू जी एन्थाल्पी पॉझिटिव्ह आहे ती काय होऊन जाईल निगेटिव्ह -14.4 किलो. ठीक आहे. हे झालं तुमचं इक्वेशन. पुढे काय करणार मग सेकंड इक्वेशन. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशनला काय करायचं आहे मल्टिप्लाय बाय 4. 4H3BO3 in aqueous state gives 4 times HBO2 in aqueous state plus 4 times H2O in a liquid state. ओके. आता याची एन्थाल्पी काय होईल, जी एन्थाल्पी दिलेली आहे -0.02 याला कितीने मल्टिप्लाय करणार, मग इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय केलंय म्हणून त्यालाही 4 ने मल्टिप्लाय करणार. इट इज अ 0.08 किलो जूल, म्हणून ती काय झाली 0.08 किलो जूल. आणि थर्ड इक्वेशन मध्ये काही चेंजेस आहेत का नाही. थर्ड इक्वेशन आपण ॲज इट इज लिहून टाकू. H2B4O7 in solid state gives 2B2O3 plus H2O in a liquid state. त्याची जी काही एन्थाल्पी 17.3 किलो जूल. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण तिघ इक्वेशन मध्ये चेंजेस केले. आता पहा
ज्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत त्या आपण एकदा चेक करून घेऊ. आपल्याला काय काय ठेवायचं रिएक्शन मध्ये? आपल्याला लागणार आहे H2B4O7, हा H2B4O7. अजून काय लागणार आहे? वॉटर. वॉटर फक्त 1 टाइम्स लागणार आहे. इथं किती टाइम्स येते? 3 टाइम्स, म्हणजे 2 टाइम्स वॉटर आपल्याला कॅन्सल करायचं. 4 टाइम HbO2, 4 टाइम HbO2. आता ह्या 3 गोष्टी सोडून बाकी सर्व आपल्याला कॅन्सल करायचे. मग पहा, H2BO3 किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. रिएक्टंट मध्ये तो किती टाइम्स आहे? 4 टाइम्स. आलं लक्षात? वॉटर एक आपल्याला 2 टाइम्स डिलीट करायचं. इकडे किती आहे? 4 + 1 5 टाइम्स आहे. म्हणजे आपल्याला एक्सेस 3 टाइम्स वॉटर अजून इथं रिक्वायर्ड. ॲज वेल ॲज B2O3 किती टाइम्स आहे रिएक्टंट प्रॉडक्ट साईडला? 2 टाइम्स. रिएक्टंट साईडला किती येतो? 1 टाइम्स. म्हणजे इन शॉर्ट जर आपण पाहिलं तर ही जी फर्स्ट रिएक्शन आहे हिला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर अजून आपलं काम सोपं होईल. कारण की H2BO3 4 टाइम होऊन जाईल, H3BO3 4 टाइम. हे दोघं काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. वॉटर 3चं काय होऊन जाईल? 6 टाइम होऊन जाईल. 6 पैकी 1 राहील. 5 टाइम्स वॉटर जे ते इकडे कॅन्सल होऊन जाईल, तो पण कॅन्सल. हा जो आहे B2O3 1 टाइम्स आहे, मल्टिप्लाय जर केला तर 2 टाइम्स झाल्याबरोबर किती वेळा होऊन जाईल? तो 2 टाइम्स. म्हणजे तो सुद्धा काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. म्हणून आपण काय करणार? एक स्टेप जी आहे, आता यातच वाटलं तर आपण लिहू शकतो, किंवा तुम्हाला वाटलं अजून एक स्टेप वाढवायची तर आपण ती स्टेप सुद्धा वाढवू शकतो. ठीक आहे. जर आता इथंच जर लिहायचं म्हटलं जर आपण तिथं लिहायचं म्हटलं तर काय करणार आपण? फक्त आता मी त्यासाठी पेन वेगळ्या यूज करतो. म्हणजे आपण काय चेंजेस केला नेक्स्ट स्टेपचा? आपण मल्टिप्लाय काय केलं इक्वेशनला? 2 ने केलं. 2 ने जर केलं तर हा काय होऊन जाईल? 2 टाइम्स होऊन जाईल. ठीक आहे. हा काय होऊन जाईल? 6 टाइम होऊन जाईल. अँड दॅट बिकम 4 टाइम्स. आता ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या कॅन्सल करून घेऊ. 2 टाइम एन्थाल्पी काय होऊन जाईल त्याची? 14.8 आहे, म्हणजे तो काय होऊन जाईल? 28.8 किलो जूल. मी जे जे चेंजेस आहेत ते कशाने लिहिले? रेड पेनने लिहिले. बाय मल्टिप्लाइंग 2. ठीक आहे. पहा मग 2 टाइम B2O3, 2 टाइम B2O3 गेट कॅन्सल. 6 टाइम H2 आहे. ओके. इकडचे 4 + 1 5 टाइम H2O कॅन्सल होईल. फक्त काय राहील? 1 टाइम H2O रिमेनिंग राहील. 4H3BO3, 4H3BO3 कॅन्सल होऊन जाईल. काय राहिलं मग रिएक्शन मध्ये? H2B4O7 in solid state. ठीक आहे. प्लस H2O in a liquid state. It will gives, हे सर्व कॅन्सल झाले, 4HbO2 in a aqueous state. आला आपलं पॅरेंट इक्वेशन. H2B4O7 plus H2O in liquid form gives 4 times HBO. आता काय करणार? याची सर्व एन्थाल्पीची समेशन करणार. डेल्टा H0 इज इक्वल टू, ही किती एन्थाल्पी? -28.8 मायनस 0.08 प्लस 17.3 प्लस 17.3. ठीक आहे. ज्या निगेटिव्ह टर्म्स आहेत या निगेटिव्ह टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन करून घ्या. म्हणजे तो काय होऊन जाईल? -28.88. ओके. प्लस 17.3. म्हणजे यांची काय होऊन जाईल? सबस्ट्रॅक्शन 8 5 1 1, दॅट इज -11.58 kilojoule. Then this is the standard enthalpy for that reaction. जी आपल्याला रिएक्शन दिलेली त्या रिएक्शनची स्टँडर्ड एन्थाल्पी किती असेल? -11.58. ही एवढी स्टँडर्ड एन्थाल्पी असणार आहे रिएक्शनची. ठीक आहे. आणि हे जे कॅन्सलेशन आहे हे तुम्ही एक्झामला दाखवलं तर बेटर आहे. ओके. म्हणून कॅन्सलेशन जे आहेत ते एक्झामला दाखवायची. समजला मग न्यूमेरिकल?
चला आपण नेक्स्ट अजून एक छोटासा न्यूमेरिकल घेऊ आणि नंतर आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ. आपल्याला तसंच अजून एक न्यूमेरिकल दिलाय. आपण जेवढे न्यूमेरिकल घेतले सर्व एक्सरसाइज मधले घेतलेत. पुस्तकात ऑलरेडी तुम्हाला सॉल्व न्यूमेरिकल आहेत, तिथूनही तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तिथूनही तुम्हाला न्यूमेरिकल जे आहेत ते पाहता येतील, कारण की पुस्तकात ऑलरेडी तर आपल्याला पुढचा एक न्यूमेरिकल दिलेला आहे. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH3OH फ्रॉम फॉलोइंग डेटा. आता हा न्यूमेरिकल थोडा वेगळा आहे. आपल्याला जे मागचे न्यूमेरिकल होते दोघं त्यांच्यापेक्षा वेगळा न्यूमेरिकल आहे. आपल्याला फक्त काय म्हटलेलं आहे, कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH3OH. आधीच्या दोघं न्यूमेरिकल मध्ये आपल्याला त्याच्यासाठी केमिकल इक्वेशन दिलेलं होतं की आपल्याला ह्या रिॲक्शनची एन्थॅल्पी डिटरमाइन करायची. पण ह्या इथं आपल्याला इक्वेशन दिलेलं नाही, आपल्याला फक्त काय स्टेटमेंट दिलेलं आहे. Calculate standard enthalpy of formation of CH3OH in liquid state from following data. आणि following data दिलेला आहे CH3OH in liquid state plus 3/2 O2 in gaseous state gives CO2 in gaseous state plus H2O in liquid state. त्याच्यासाठी एन्थॅल्पी दिलेली आहे -726 किलो. सेकंड इक्वेशन दिलंय कार्बन इन ग्राफाइड फॉर्म प्लस O2 गिव्स कार्बन डायऑक्साइड, त्याची एन्थॅल्पी दिलेली आहे -393. as well as H2 plus half O2 gives H2O, त्याची एन्थॅल्पी दिलेली आहे -28.6 किलो जूल. -28, सॉरी इट इज वॉटर आहे ना, इट इज 286 नॉट पॉइंट, 286 किलो जूल. आणि आपल्याला कुणाची एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायला लावलेली आहे, फॉर्मेशन ऑफ CH3OH. पण कुठली एन्थॅल्पी आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी. जे हा CH3OH कसा तयार झालेला आहे, त्याच्या स्टँडर्ड कंपाऊंड पासून. स्टँडर्ड कंपाऊंड कोण कोण आहे CH3OH मध्ये, एक आहे कार्बन, एक आहे हायड्रोजन, एक आहे ऑक्सिजन. किती कार्बन आहेत, एक कार्बन आहे. म्हणून कार्बन इन ग्राफाइड फॉर्म, मी त्याला शॉर्टकट GRA लिहितो. हायड्रोजन किती आहेत, 3 + 1 4. म्हणजे आपण हायड्रोजन कसे लिहू शकतो, 2H2 इन गॅसियस फॉर्म लिहू शकतो. ऑक्सिजन किती आहे, 1. आपण सिंगल ऑक्सिजन लिहू शकतो का, नाही. तर तो ऑक्सिजन कुठल्या फॉर्म मध्ये असेल, 1/2 O2 इन गॅसियस फॉर्म. आणि ही झाली तुमची पॅरेंट रिॲक्शन. आणि ह्या रिॲक्शन साठी काय करायचं, आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी डिटरमाइन करायची. ह्या रिॲक्शन साठी काय करायचं, आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी डिटरमाइन करायची. आणि कुणावर डिटरमाइन करायची, वरचा जो गिव्हन डेटा आहे. म्हणून मी परत तेच सांगतोय की जे ॲरो आहेत हे सर्व एका रो मध्ये जर असले तर आपलं रिॲक्टंट प्रॉडक्ट इझिली लक्षात येईल. म्हणजे वरचे जे रिॲक्टंट आहेत त्यामधून आपल्याला ह्या 3 गोष्टी ऑब्टेन करायच्या आहेत, प्रॉडक्ट मधून आपल्याला ही गोष्ट ऑब्टेन करायची. ठीक आहे, मग पहिला रिॲक्टंट कोण आहे, कार्बन इन ग्राफाइड फॉर्म. आहे का कार्बन इन ग्राफाइड फॉर्म, यस, रिॲक्टंट साईडलाच पाहिजे. H2 हायड्रोजन, हायड्रोजन रिॲक्टंट साईडला आहे, पण तो किती टाइम्स आहे, 1 टाइम्स आहे. आपल्याला किती टाइम्स रिक्वायर्ड आहे, तो 2 टाइम्स रिक्वायर्ड आहे. म्हणजेच काय करणार, त्याला मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. ऑक्सिजन, ऑक्सिजन आपल्याला 3 ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, म्हणून ऑक्सिजन आपल्याला 1/2 कुठूनही ऑप्टेन होऊन जाईल. अबाउट द प्रोडक्ट CH3OH, आहे का कुठे CH3OH प्रोडक्ट साईडला, नाही. CH3OH कुठे आहे, रिॲक्टंट साईडला आहे. म्हणून आपल्याला फर्स्ट रिॲक्शन काय करावी लागेल, रिव्हर्स करावी लागेल, कारण की आपल्याला CH3OH कुठे पाहिजे, प्रोडक्ट साईडला पाहिजे. येत्या लक्षात, म्हणून आपण त्यानुसार करू. त्यानुसार आपण म्हणू इक्वेशन फर्स्ट गेट रिव्हर्स. ठीक आहे, इक्वेशन फर्स्ट आपण रिव्हर्स करून घेऊ. सेकंड इक्वेशन मध्ये काही चेंज आहे का, नाही, कारण की कार्बन आहे, ऑक्सिजन आपल्याला रिक्वायर्ड आहे, तो ॲज इट इज राहू. ठीक आहे. अँड इक्वेशन थर्ड मल्टिप्लाय बाय, ठीक आहे, एवढा चेंजेस करू. त्यानंतर जर आपल्याला वाटलं अजून काही बदल तर तो आपण नंतर करू. ठीक आहे, मग पहिलं इक्वेशन काय होईल, CO2 इन गॅसियस स्टेट प्लस 2H2O
इन अ लिक्विड स्टेट, त्याची एन्थाल्पी त्यापासून तयार झालं CH3OH इन लिक्विड स्टेट प्लस 3/2O2 इन गॅसियस स्टेट. त्याची जी काही एन्थाल्पी आहे -726 होती, ही काय झाली मग +726 किलो जूल. Second equation, as it is carbon in a graphite form plus O2 in gaseous state, त्यापासून आपल्याला तयार झालं CO2 in gaseous state. त्याची जी एन्थाल्पी आहे ती ॲज इट इज लिहितो मी -393 किलो जूल. आणि तिसरं इक्वेशन लिहूया आपण. तिसरं इक्वेशन 2H2 in gaseous state प्लस मल्टिप्लाय बाय 2 म्हणून हा काय होऊन जाईल, हाफ O2 चा O2 होऊन जाईल. ठीक आहे, गिव्स 2 टाइम H2O इन अ लिक्विड स्टेट. त्याची एन्थाल्पी जी आहे ती काय झाली 2 टाइम्स वाढली, -286 इंटू. पहा आता आपल्याला रिॲक्शन मध्ये काय काय रिक्वायर्ड आहे, कार्बन रिक्वायर्ड आहे, 2H2 रिक्वायर्ड आहे, हाफ O2. आता O2 किती झाले 2 झाले, इकडे किती झाले 3/2. 3/2 म्हणजे किती, 3/2 म्हणजे किती O2, इट इज 1.5. इकडे किती आहे 2, म्हणजे किती उरेल O2, आपल्याला जेवढा रिक्वायर्ड आहे हाफ O2 उरेल. पहा 2H2O इकडे 2H2O, CO2 इकडे, CO2 इकडे, हे कॅन्सल होऊन जातील. म्हणजे आपण जर याला ॲडिशन केली, आपण जर ह्या इक्वेशनची ॲडिशन केली तर कॉमन गोष्टी ज्या आहेत त्या काय होऊन जातील कॅन्सल. कोण कॉमन कॅन्सल होईल, कार्बन डायऑक्साईड कॅन्सल होईल, इकडचा कार्बन डायऑक्साईड कॅन्सल, 2 टाइम्स वॉटर कॅन्सल होईल, 2 टाइम्स वॉटर कॅन्सल होईल. काय राहिलं मग 3/2 O2 कॅन्सल होईल, इकडचा एक O2 आणि ह्या O2 मधला हाफ O2 जो आहे तो उरेल. ठीक आहे, आणि यांना जर आपण लास्टला जर हे इक्वेशन लिहिलं, राहिलेलं काय काय रिमेनिंग, कार्बन इन अ ग्राफाइट फॉर्म प्लस 2H2 इन अ गॅसियस स्टेट प्लस रिमेनिंग half O2 in gaseous state gives CH3OH in a liquid state. आला आपलं पॅरेंट इक्वेशन, कार्बन इन ग्राफाइट स्टेट प्लस 2H2 प्लस हाफ O2 gives CH3OH in liquid form. आता ज्या काही एन्थाल्पीज आहेत ह्या एन्थाल्पीजची काय करून घ्या, ॲडिशन करून घ्या. ठीक आहे, देअरफॉर डेल्टा H0 इज इक्वल टू प्लस 726 मायनस 393 मायनस यांचा प्रॉडक्ट करून घ्या, 572. दोघांची समेशन करून घ्या, प्लस 726 इट इज 5,961 मायनस 965 म्हणून 965 मायनस 726 जर केलं इट इज अ minus 239 kilojoule. This is the standard enthalpy of the formation of ethanol. इथेनॉलच्या फॉर्मेशनची ही असेल -239 किलो जूल, एवढी एनर्जी आपल्याला रिक्वायर्ड असेल. ठीक आहे, तर मग न्यूमेरिकल समजला. हिस लॉच्या न्यूमेरिकल मध्ये कुणाला काही डाऊट नसावा, हिस लॉच्या न्यूमेरिकल मध्ये कुणाला काही डाऊट नसेल असं मी कन्सिडर करतो. ऍक्च्युली टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट असतं, म्हणून आपण ते टेम्परेचर डेटा फक्त दिलेला असतो. रूम टेम्परेचरला रिॲक्शन झाली म्हणून 298 केल्विन आपण म्हणत असतो जनरली, कारण की आपण थर्मोडायनामिक्स याच्यामध्ये टेम्परेचर आणि प्रेशर ऑलमोस्ट सर्व यांच्यासाठी कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. त्यामुळे रूम टेम्परेचर जे असतं ते 298 केल्विन, आपण 25 डिग्री सेल्सिअस जनरली रूम टेम्परेचर कन्सिडर करत असतो. म्हणून आपल्याला टेम्परेचर कंडिशन जी आहे ही रूम टेम्परेचर दिलेली असते आणि ती किती असते 298 केल्विन, म्हणून न्यूमेरिकल मध्ये 298 केल्विनचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, समजलं. मग हिस लॉ, तर जी काही पॅरेंट रिॲक्शन असेल, पॅरेंट रिॲक्शनची एन्थाल्पी ही ती रिॲक्शन जेवढ्या नंबर ऑफ स्टेप्स मध्ये कंडक्ट होईल
तर त्या सर्व स्टेपची काय असेल ते ऍडिशन असेल. ओके, चला आपण मग नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया हिस्ट्रॉन नंतर. दॅट इज स्पॉन्टेनियस रिॲक्शन. स्क्रीन दिसत नाही आहे, ते थोडाफार नेटवर्कचं फ्लक्च्युएशन मुळे होईल तसं. हे पहा, आणि मीटिंग जी आहे ही आपला टायमिंग 9:30 पर्यंत आहे. त्यामुळे जोपर्यंत मीटिंग होस्ट लेफ्ट करत नाही तोपर्यंत आपण मीटिंग लेफ्ट करू नका. ठीक आहे, काही वेळेस टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर आपण परत मीटिंगला जॉईंट व्हा. मीटिंग लेफ्ट होत आहे म्हणजे तुमच्या सोयीनुसार लेक्चर चालणार नाही, तुम्हाला कंपल्सरी लेक्चर अटेंडच करावं लागेल. आणि काल परत सूचना दिल्यानंतर आजही सांगावं लागतंय की काही विद्यार्थ्यांनी अजूनही नावात बदल केलेला नाही. तो ए डिव्हिजनचा संदीप कोण आहे, 25 नाही मॅडम, ए डिव्हिजन कुठला 25 आहे, त्याने अजूनही नावात चेंज केलेला नाही. उद्या मीटिंगला त्याला जॉईन करता येणार नाही. आणि हा कोण आहे डॅश, मी जो आहे त्याला डायरेक्टली मीटिंग मधून लेफ्ट केलेलं आहे. जो एक अननोन नेम वाला जो होता त्याला मी मीटिंग मधून लेफ्ट केलेलं आहे. आणि उद्यापासून हे तुमच्या बाबतीतही होणार आहे. आणि तुम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या जात आहे, त्याच गोष्टी परत परत सांगाव्या लागत आहे. ओके, चला द नेक्स्ट स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग याच्या आधी तुम्हाला स्पॉन्टेनियस हा वर्ड आलेला असेल. स्पॉन्टेनियस प्रोसेस हा टॉपिक सिलेबस मधून रिड्यूस झालेला नाही. जे टॉपिक सिलेबस मधून रिड्यूस झालेले असतील ते तुम्हाला सांगितले जाते. आणि जरी तो सिलेबस मधून रिड्यूस असेल, हा फक्त तुमच्या स्टेट बोर्डच्या एक्झामसाठी रिड्यूस झालेला असेल. JEE नीट ह्या एक्झामसाठी ऑलरेडी इट इज अ, हा जो पार्ट आहे ह्या पार्टवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील किंवा एंटायर बुकवर तुम्हाला त्यात क्वेश्चन विचारले जातील. हे फक्त स्टेट बोर्डने हा पोर्शन जो आहे तो रिड्यूस केलेला आहे. आलं लक्षात? म्हणून आपल्याला प्रिपेअर करताना पूर्ण एंटायर बुक जे ते प्रिपेअर करायचं. The next spontaneous process. Then spontaneous process are those process which conduct without any external influence. What are the spontaneous process? Spontaneous process are natural tendency of reaction proceed without any external influence. आता एक्सटर्नल इन्फ्लुएन्स म्हणजे काय, तर बाहेरचा कुठलाही मदतीचा सोर्स न घेता, म्हणजे बाहेरची कुठलीही एनर्जी न घेता जी रिॲक्शन ऑटोमॅटिकली कंडक्ट होईल त्या रिॲक्शनला म्हणतो आपण स्पॉन्टेनियस रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, स्पॉन्टेनियस प्रोसेस, और दॅट रिॲक्शन्स आर नोन एज स्पॉन्टेनियस रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, फ्लो ऑफ वॉटर from height to ground, from height to ground, or high level to low level, or flow of heat
from hot end to cold end. मग आता स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय? असे रिएक्शन की ज्या कुठल्याही एक्सटर्नल मदतीशिवाय होतात. Those reactions are conducted without any external influence. That reactions are known as spontaneous reaction. For example, flow of water from high level to low level. प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याची टाकी असेल सिलिंगला. पाण्याची टाकी भरल्यानंतर आपल्याला वरून पाणी खाली टाकण्यासाठी मोटरची गरज पडते का? नाही. तर ऑटोमॅटिकली जे पाणी असेल ते काय होईल? ऑटोमॅटिकली ग्राउंडकडे येईल. तिथं आपल्याला कुठल्याच एनर्जीची गरज पडत नाही. पण जर ग्राउंडवर पाणी आणि ते जर तुम्हाला वर न्यायचं असेल टँकमध्ये, दॅट टाइम वी नीड मेकॅनिकल एनर्जी. त्यावेळेस आपल्याला मोटरची गरज पडते किंवा काहीतरी एनर्जी रिक्वायर्ड असेल. ते ऑटोमॅटिकली पाणी ग्राउंडकडनं टॉप एंडला जाणार नाही. पण टॉप एंडकडनं ग्राउंडला कसं येईल? ऑटोमॅटिकली येईल. म्हणजे जी प्रोसेस ऑटोमॅटिकली होईल, नॅचरली होईल, कुणाच्याच मदतीशिवाय होईल, त्या रिएक्शनला म्हणायचं स्पॉन्टेनियस रिएक्शन. ठीक आहे. मग आता स्पॉन्टेनियस रिएक्शन साठी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असतात. देन सम की पॉइंट्स. Then these reactions, spontaneous reaction, occur on cell. या रिएक्शन स्वतः occurs होतात. ओके. And they does not need external energy. त्यांना एक्सटर्नल एनर्जीची गरज पडत नाही. त्या रिएक्शन काय असतात? ऑटोमॅटिकली होत असतात. ठीक आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट रिएक्शन्स और दोज रिएक्शन्स आर युनिडायरेक्शनल. ह्या ज्या रिएक्शन आहेत, ह्या रिएक्शन कशा आहेत? युनिडायरेक्शनल आहेत. युनिडायरेक्शनल मीन्स दे आर ओनली वन वे रिएक्शन. ह्या रिएक्शन रिव्हर्स होणार नाही. एक तर फक्त एकाच एंड कडनं जाते. एकाच एंड कडनं ह्या रिएक्शन दुसऱ्या एंड कडे जाते. ठीक आहे. देन थर्ड पॉइंट, स्पॉन्टेनियस रिएक्शन आर रॅपिड रिएक्शन्स. रॅपिड इन नेचर. ह्या ज्या रिएक्शन्स आहेत, ह्या रिएक्शन्स फास्टली होत जातात. ओके. ह्या रिएक्शन ज्या आहेत, मोस्टली रिएक्शन फास्टली असतील और स्लोअर. म्हणजे इंटरमिजिएट आपल्याला सापडणार नाही. तर रिएक्शन खूप फास्टली होईल किंवा रिएक्शन खूप स्लोली होईल. इंटरमिजिएट आपल्याला रिएक्शन मध्ये सापडत नाही. अँड they continuously attain the equilibrium of reaction. And continuously attain this process equilibrium of reaction. Equilibrium of reaction reach करण्यासाठी ह्या रिएक्शन मोस्टली प्रोसीड होत असतात. म्हणून ह्या रिएक्शन मोस्टली काय असतात? वन वे डायरेक्शनल असतात किंवा युनि डायरेक्शनल असतात. देन दिस आर दी स्पॉन्टेनियस. मग ह्या आहेत स्पॉन्टेनियस रिएक्शन. मग आता स्पॉन्टेनियस रिएक्शनचा थर्मोडायनेमिक्स मध्ये रोल का? किंवा स्पॉन्टेनियस रिएक्शन थर्मोडायनेमिक्स मध्ये काय रोल प्ले करतात? हे आपल्याला स्पॉन्टेनिटी आणि एनर्जी यांच्यामधलं रिलेशन आणि त्याला रिगार्डिंग